हरी हर ओम. ब्रह्मविद्या माऊलीला वंदन करून मी माझे मनोगत सांगते. मी डॉक्टर संजीवनी संजय राऊत, वयवर्ष 57. MBBS नंतर मी डिप्लोमा इन क्लिनिकल पॅथॉलॉजी केलं आणि कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून मी फलटणला काम करते. मी माझ्या गीतेवर हात ठेवून जे बोलेल ते सत्यच बोलेल. ब्रह्मविद्या प्रस्तावना फलटणला मी ऐकली होती, परंतु योगाचार्य शिनलकर सरांच्या वर्गाची कल्पना मला माझ्या मैत्रिणी डॉक्टर तेजस्विता देशपांडे आणि डॉक्टर संजीवनी वाघमारे यांनी दिली. लहानपणापासूनच आध्यात्मिक बैठक घरात आहे. गुरु गजानन महाराज, कर्माचा सिद्धांत, हिराबाई ठक्कर यांचं पुस्तक, आर्ट ऑफ लिव्हिंग, BK शिवानी, ओशो, हे सगळे बॅकग्राऊंडला माहिती असल्यामुळं हा क्लास जॉईन करायला मी फारशी उत्सुक नव्हते. पण 22व्या वर्गाचा पहिला दिवस 6 जूनला शिनलकर सरांसोबतच्या मार्गदर्शनाखाली अटेंड केला आणि पुढील सर्व क्लास उपस्थित राहायचा मी पक्का विचार केला. योगाचार्य शिनलकर सरांची ओघवती भाषा, संभाषण कौशल्य यामुळे क्लास एकदाही कंटाळवाणा झाला नाही. सगळ्यांच्या प्रश्नांना पेशंटली उत्तर देणे, कल क्या हुआ म्हणत आदल्या दिवशीची रिव्हिजन घेणे, करा रे बाबा करा असं म्हणत प्रत्येकाला प्रोत्साहन देणे खरोखरच उत्तम. सर, मी नुसते पाठ वाचत नव्हते, तर तुम्ही बिटवीन द लाईन्स मिनिंग सांगत होता, त्याबरोबर जीवनाचे एक एक पैलू मला कळत होते. सर, तुम्ही आणि सर्व सहशिक्षक सुजाताताई, मीनाक्षीताई, मंगलाताई, साटमताई, डोळसताई, गोडसे सर, पार्टेताई आणि सदा हसतमुख ज्योतिताई यांची टीम अतिउत्तम. सतत मदतीला तत्पर, सेवाभावी वृत्ती, उत्साही, नवीन साधकांसाठी काय काय करता येईल ते बघणार. वर्गाच्या शेवटी सुजाताताई आढावा घेतात, त्यामुळं तर काहीच मिस होत नाही. आता ब्रह्मविद्येने मला काय दिले? श्वसन प्रकार, यामध्ये प्राणवायू, प्राणशक्ती घेतल्यामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढली आणि माझी ब्रिदिंग कपॅसिटीही वाढली. ध्यानामुळे मन स्थिर आणि शांत झाले, सकारात्मकता आली. विचाराचे महत्त्व, जाणीवपूर्वक विचार, कारण परिणामाचा नियम, यामुळं सदा सावध तो सदा सुखी, सकारात्मक विचार करायला लागले. नो रिॲक्शन ओनली रिस्पॉन्ड, त्यामुळं मी आता आधी विचार करते, डायरेक्ट रिॲक्शन देत नाही. मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल. स्वतःमध्ये मी परमेश्वर बघायला शिकले. आमच्या दोघांचं तर कधी काही होत नाही, पण हॉस्पिटलच्या स्टाफमुळे थोडंफार जे व्हायचं त्याकडे मी आता वेगळ्या दृष्टीने बघायला. सर, तुम्ही मला इतकं वेळा आमच्या सगळ्यांच्या मनावर मुंबवलं की आपल्यामध्ये परमेश्वर आहे. माझा आधी माणूस आहे तर चिडचिड होणार, आजारी पडणार असा गैरसमज, पण परमेश्वर कधी चिडत नाही. त्यामुळं मी आता स्टाफबरोबरचं माझे रिलेशन सुधारायला मदत झाली आणि टिकल्या वाजवणे मी बंद केले. 9 शाश्वत सत्य मला इथे शिकायला मिळाली. शुभचिंतन, त्या सगळ्यांबद्दलचं शुभचिंतन करत आपल्याला आनंद वाटायला लागला. आनंद वाटता वाटता आनंद लुटायला शिकले. सूक्ष्म प्रकार, सृजनशील तत्त्व, बलकरची साधना, उत्पादक श्वसन, यामुळे छोटे छोटे आजार, छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. सर, प्रत्येक वर्ग संपल्यानंतर माझ्यातले डॉक्टर जागी व्हायचे. प्रत्येक गोष्टीचा मी सायंटिफिक बेस शोधायची. तेव्हा माझं असं लक्षात आलं की अरे, भलकरची साधना, उत्पादक श्वसन, यामुळे लोकांचे कितीतरी प्रश्न सोडवायला मदत होते. मुलामुलींचे लग्न, नोकरी, प्रमोशन, मुलांचे मार्क्स, नातेसंबंध, या सगळ्यांचा याच्याशी संबंध आहे असं मला वाटायला. कारण परिणामाचा नियम, शुभचिंतन, यामुळे सेरोटोनिन, डोपामिन द्रवतात. त्यामुळे तुमचा उत्साह, एनर्जी वाढते, स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे स्ट्रेस रिलेटेड जे इंड्यूस जे आजार आहेत, डायबिटीस, हायपरटेन्शन, डिप्रेशन, हे कंट्रोलमध्ये यायला मदत होते. ब्रह्मविद्येमुळे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ चेंज होते, सुधारते. त्यामुळं आपोआपच तुमचं व्यक्तिगत, पर्यायाने कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य बदलते. कुठल्याही आजारासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळं मोठ्या आजारांसाठी आपण डॉक्टरांकडे जातोच, पण ब्रह्मविद्येचे साधक होऊन आपण नक्कीच निरोगी, निरामय, सुंदर, सुदृढ, स्वास्थ्यपूर्ण जीवन जगू शकतो. आणि जर आपण एक ठरवलं की लाईफ इज अ जर्नी असं म्हटलं, तर मी इतके दिवस मागच्या सीटवर बसून आर्ट ऑफ लिव्हिंग, ओशो यांच्या मदतीने मी माझं आयुष्य जगत होते. कधी इकडे बघ, तिकडे बघ असं चाललं होतं. पण आता ड्रायव्हरच्या सीटवर बसून आयुष्याच्या पुढील प्रवासावर ब्रह्मविद्येच्या सहाय्याने फोकस करणार आहे. विश्वशांतता निर्माण करणार, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार होणार. या प्राथमिक, प्रगत, प्रदीपक करत एक सुंदर, खणखणीत, ठणठणीत, टिकाऊ, दीर्घायू शिल्प मी बनवत आहे. त्यासाठी आपले शिनलकर सर आणि सर्व सहशिक्षकांचे मनापासून आभार. धन्यवाद सर, धन्यवाद सर, धन्यवाद.